हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, मी कालच एक व्हिडिओ टाकला होता. 6,200 पद भरती, प्राध्यापक भरती संदर्भातील अनेक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स आल्या, वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. तर आज अनेक विद्यार्थ्यांनी विचारलं एमपीएससी ची परीक्षा कधी होणार आहे. तर आपण आज बोलूयात एमपीएससी प्राध्यापक भरती व अधिव्यक्ता भरती 2025 जी आता परीक्षा होऊ घातलेली आहे त्या संदर्भात. मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये म्हणजेच 4-5 दिवसापूर्वी उर्दू व रसायनशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रम प्रसिद्ध झाले एमपीएससीच्या वेबसाईटवर. मात्र वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम अद्यापही बाकी आहे. या आठवड्यामध्ये निश्चित प्रसिद्ध होईल अशी ही माहिती आहे. यानंतर तातडीनं लवकरात लवकर परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. आता आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार गट ब चे ज्या 86 पदं होते त्यामध्ये पदामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मे बी 86 मध्ये ते 200 प्लस होतील पदं अशी अपेक्षा आहे. ती आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे. पण 114 बाबत म्हणजे सहाय्यक प्राध्यापक बाबत आपण विचारणा केली जी आपल्याला माहिती, पण आणखी देखील त्याची काही माहिती उपलब्ध झालेली नाहीये. त्यामुळं गट ब साठी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अनेक ऊर्जेनं अनेक जोमानं अभ्यासाला तयारी करणं अपेक्षित आहे. आता बघा, आपण ज्यांनी अर्ज भरलाय, अनेक विद्यार्थी मला मेसेज करत असतात, सर अर्ज आम्हाला भरता येईल का? आता अर्ज भरता येणार नाही. पण त्यांनी जागा वाढवल्यानंतर त्यांनी संधी दिली तर सांगता येत नाही. पण तसं आयोग करत नाही, एमपीएससी तसं करत नाहीये. त्यामुळं ज्यांनी अर्ज केले त्यांना खूप सर्वात चांगली संधी आहे. मला म्हणजे ज्यांनी अर्ज केले तेही विद्यार्थी बोलतात की 6,200 पदं कधी भरले जाणार, कसे भरले जाणार. माझं मत एकच आहे, तुमच्या ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे, तुम्ही आणखी बाकीच्या ताटामधलं आपल्याला काही मिळेल का याची कशाला अपेक्षा करताय? तुम्ही फॉर्म भरलाय, अनेक विद्यार्थी या सेट नेट परीक्षेमध्ये मागच्या 1-2 वर्षामध्ये पात्र झालेत, त्यांना ही संधी नाहीये, तुम्हाला ती आहे. आणि त्यांच्याबरोबर स्पर्धा करता येणं म्हणजे आताचे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्यांच्याबरोबर तुम्हाला स्पर्धा करता येणं आणखी टफ जाणार आहे. म्हणजे स्पर्धा आणखी वाढणार आहे. त्यापेक्षा तुम्हाला जी आता संधी मिळाली, जी तुम्ही आधी 2 वर्षाखाली फॉर्म भरला होता, त्याच्यानुसार जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी व्यवस्थित तयारी करा. कशाला तुम्ही अपेक्षा करताय भविष्यामध्ये 6,200 पदाची कशी भरती होणार, काय होणार? त्यापेक्षा तुम्ही आता जे अर्ज केले, ज्या विद्यार्थ्यांनी 114, 115 साठी अर्ज केले, त्यांनी ही संधी आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे, सोनेरी संधी आहे, या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. किती जागा वाढतील याचा तर्क मी सांगितलंय, पण याच्या तर्क वितर्क करू नका. तुम्हाला किती जागा लागतील, खरी लढाई म्हणजे आपल्या अभ्यासाची लढाई आहे. आणि आपल्याला किती जागा लागणार? 1 जागा लागतील. तुमच्या भरती तुम्हाला 1च जागा हवी ना, कशाला बाकीच्या जागा आहेत, किती वाढणार काय याचा विचार करू नका. बघा, ध्येयनिष्ठ विद्यार्थी ज्यांचं ध्येय असतं ते बाकी किती जागा आहेत, मला 1 जागा आहे, ती जागा मला मिळवायची, ती जागा माझी आहे, या उद्देशानं या जोमानं अभ्यास करत असतात. लक्षात ठेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी परीक्षा ही अतिशय पारदर्शक असते. मी स्वतः मुलाखत दिलेली आहे. अनेक माझे मित्र प्रशासकीय सेवेमध्ये आहेत, त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये आहेत, जे एमपीएससी अंतर्गत लागलेले आहेत. त्यामुळं अजिबात मनात किंतु परंतु घेऊ नका. अभ्यासाचा वेग तुमचा फक्त तुमच्या हातात आहे. त्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालय पातळीवरील प्रक्रिया वेगळी असली तरी आपण त्यात गुंतून न पडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. राज्यपालांनी सजेशन दिलं होतं, त्यानुसार ते मुख्यमंत्र्यांनी जर भरती प्रक्रिया राबवली तर खरंच चांगलं आहे. स्वतंत्र आयोगामार्फत राबवली तर खूपच चांगलं, सर्वांना गरिबांना संधी मिळेल. आणि हे जे मी सर्व उठाठेव करतोय, जे अद्ययावत माहिती पुरवतोय, हा माझा एवढाच उद्देश आहे की हे जी मी धडपड करतोय त्यातून एकही विद्यार्थी जो ग्रामीण भागाची नाळ असणारा, ग्रामीण भागातील जीवनातून जर तो सहाय्यक प्राध्यापकाच्या भरती प्रक्रियेमध्ये प्राध्यापक होत असेल तर मी हे आतापर्यंत राबवलेलं कष्ट, आतापर्यंत राबवलेलं सत्र किंवा जी अद्ययावत माहिती, ती माझं म्हणजे मला समाधान वाटेल की त्याचं माझं सार्थक झालं. म्हणजे आतापर्यंत जेवढी मी उठाठेव करतोय त्याचं सार्थक झालं हे मी समजेल. त्यामुळं हे जे मी सर्व अद्ययावत माहिती देतोय ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, जे होतकरू आहे, ज्यांची ऐपत नाहीये 50 लाख 60 लाख भरण्यासाठी,
त्यांच्यासाठी ही अद्ययावत माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे असे विद्यार्थ्यांनीच हे व्हिडिओ बघितलेले मला आनंद होईल आणि याच्यातून ऊर्जा घेऊन जे विद्यार्थी शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रक्रियेपर्यंत निवडले जातील आणि ज्यावेळेस त्यांचा फोन येईल की सर तुम्ही अद्ययावत माहिती देत होता आणि आम्ही आज या पदापर्यंत आलेलो आहोत, ते माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि आनंदाचा क्षण असेल. त्यामुळं हा जे आपण उठाठेव करतोय, ही जी माहिती पुरवतोय, तर त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. हातात असणारी संधी सोन्यासारखी आहे. फक्त अभ्यासाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करा. अनेक विद्यार्थी मी कमेंटमध्ये बघितलं की असं होतच नसतं, पैसेच भरत MPSC मध्ये चालतात, असं काही नाही. मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले. अनेक माझे मित्र आहेत जे वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहेत, क्लास 1 क्लास 2 मध्ये. म्हणजे अतिशय ग्रामीण भागातलं, ज्यांना पुण्यामध्ये आम्ही अभ्यास करत असताना 10 रुपयाचा नाश्ता करणं जिकिरीचं असायचं. ते कधी नाश्ता करत नव्हते, 5 रुपयाचा चहा कधी पित नव्हते. असे विद्यार्थी आज या MPSCच्या माध्यमातून अधिकारी म्हणून प्रशासनात काम करत आहेत. त्यामुळं आपण देखील त्या पदापर्यंत जाऊ शकता. आपण कोणत्या आर्थिक परिस्थितीतून आलेलो आहेत या ठिकाणी महत्त्वाचं. तुम्ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, म्हणजे कोणत्या स्तरातून, आर्थिक स्तरातून हे विचारलं जात नाही. तुमची बुद्धिमत्ता किती सक्षम आहे ही या ठिकाणी तपासली जाते आणि ती फक्त तुम्ही तयारी ठेवा, निश्चित तुम्ही यशाच्या शिखरावर असाल. तयारीसाठी सातत्य ठेवा. बघा, सर्वात महत्त्वाचं आहे, अनेक आपल्या याच्यामध्ये प्रलोभन येत असतात, अडथळे येत असतात, पण आपलं सातत्य टिकवलं गेलं पाहिजे. आत्मविश्वास वाढवा स्वतःमध्ये, नाही मी या परीक्षेमध्ये यशस्वी होणारच, आणि सकारात्मक दृष्टिकोनातून या स्पर्धेत उतरा. की मला बाकी काय म्हणते मला माहित नाही, जग काय म्हणते मला माहित नाही, पण या परीक्षेमध्ये एक माझं नाव असेल, या निवड प्रक्रियेमध्ये माझं एक नाव असेल, ही तुमच्यामध्ये म्हणजे उर्मी असली पाहिजे, ही तुमच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, तर निश्चित तुम्ही यशस्वी होता. तुमच्या अभ्यासाचंच तुमची खरी ताकद आहे. सर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी मानसशास्त्र बऱ्यापैकी म्हणजे परीक्षेचं मानसशास्त्र असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल, कोणतं तुम्ही शिक्षणाचं मानसशास्त्र असेल, हे सर्व अभ्यासलेलं आहे. त्यामुळं जे जोमानं आणि सातत्यानं अभ्यास करतील, स्वतःवर विश्वास ठेवतील, योग्य मार्गदर्शक निवडतील, योग्य अभ्यास साहित्य निवडतील, निश्चितच ते यशाच्या शिखरावर असतील. आणि ऑल एक्झाम कट्टा असंही तुमच्या बरोबर आहे. ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत आपण बघा, या ॲपच्या माध्यमातून मराठी विषय, इंग्रजी विषय, हिंदी विषय, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या 5 विषयाचे कोर्सेस सुरू केलेले आहेत. त्याबरोबर फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, मॅथ, त्यानंतर हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या टेस्ट सिरीज आपण सुरू केलेल्या आहेत. MPSC अंतर्गत प्राध्यापक भरतीच्या ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायच्या असतील तर तुम्ही जॉईन करू शकता. मराठी विषयाच्या 2949 पेजच्या नोट्स आहेत, इंग्रजी विषयाच्या 2100 पेजच्या नोट्स आहेत. त्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाचे देखील 2000+ पेजच्या नोट्स आहेत, ज्या विश्लेषण आणि त्यावरचे प्रश्न अशा स्वरूपात आहेत. त्यानंतर टेस्ट सिरीजही आपण त्याच पद्धतीचीच, म्हणजेच 100 प्रश्न, 1 तासाचा कालावधी, निगेटिव्ह सिस्टीम 1/4 अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होत असेल, तुमच्या यशामध्ये ऑल एक्झाम कट्ट्याचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर मला आवडेल. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. अभिनय तो कभी नाही, म्हणजे आताची जर संधी तुम्ही हुकवली, जर तुम्ही ही संधी नाही मिळवली किंवा या संधीचा तुम्ही सदुपयोग नाही केला, तर भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितच पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.